पण प्रकाश आंबेडकरांना कुठलाही दुसरा बौद्ध नेता पैदा होऊ द्यायचा नाही. वंचितच्या 2 उमेदवार असे वंचितनं निवडले होते की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोसुद्धा प्रचारादरम्यान आपल्या छाताडावर बॉडीवर लावण्यास नकार दिला. निळा झेंडा वापरण्यास नकार दिला. मग हे उमेदवार येतात कुठून? तर बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पुढे असताना तिथं काँग्रेस मग कोणाची बी टीम होते. हे दोघंही फक्त निवडणुकीच्या काळात चर्चेत येतात. निवडणूक जर सोडली तर हे दोघेही नेते कोणत्या बहुजन समाजाच्या किंवा दलितांच्या प्रश्नावरती हे नेते चर्चेत असतात. एका आंबेडकराचा पराभव दुसरा आंबेडकर करतोय की काय अशी शंका आहे. नमस्कार, ॲटपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी गौरव मानकर. नुकतेच लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर निकाल लागला आणि आता देशामध्ये NDA सरकार स्थापन झालेलं आहे. निकाल लागल्यानंतर UP आणि महाराष्ट्राने भाजपाला मोठा धक्का दिला. त्यानंतर अनेकांनी विश्लेषण केलं, यामागचं कारण काय आहे. अनेकांच्या आपण सुद्धा प्रतिक्रिया आणि विश्लेषण घेतले. देशामध्ये प्रामुख्याने दलित राजकारण आणि आंबेडकरी चळवळ या सगळ्या घटकांचा या निवडणुकीवर मोठा परिणाम पडला आहे. या संदर्भातच चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत एक विशेष गेस्ट आहे, ज्यांनी मायावती यांच्यासोबत UPमध्ये आणि संपूर्ण देशामध्ये काम केलेलं आहे. तसेच कांशीराम यांच्यासोबत सुद्धा त्यांनी काम केलं आणि 2015मध्ये त्यांनी स्वतः BRSPची स्थापना केली. अशी आज आपल्यासोबत BRSPचे संस्थापक सुरेश माने सर आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, ॲटपोस्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. जी, धन्यवाद. राज्यामध्ये किंवा देशामध्ये दलित राजकारण हा एक मोठा फॅक्टर या निवडणुकीमध्ये दिसला. प्रामुख्याने संविधान बचाव हा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस ओघानंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पडद्यामागे एक चित्र उभंच राहतं आणि इंडिया आघाडीने या निवडणुकीमध्ये संविधान बचाव, भाजपा जर 400 पार झाली तर संविधान या देशामध्ये राहणार नाही असा एक अजेंडा म्हणा किंवा एक त्या पद्धतीची लाईन या निवडणुकीमध्ये पकडून ठेवली होती. दलित राजकारणामध्ये आणि आंबेडकरी चळवळीमध्ये या अशा राजकारणाचं काय महत्त्व आहे आणि या निवडणुकीमध्ये हा मुद्दा कसा चालला? सर्वप्रथम आपण एक बाब नीटपणे समजून घेऊया की 2014 नंतर भारतातील एकंदरच राजकारणाचा चेहरा मोहरा बदलला, कॅनव्हास बदलला. 2014पर्यंत काय होत होतं की 2014पर्यंत डावे आंबेडकरी चळवळीचे प्रवाह हे देशभर थोड्याफार फरकानं तरी अस्तित्वात होते. 2014 नंतर मोदींच्या दिल्लीतल्या आगमनानंतर त्याच निवडणुकीपासून भारतातील संसदीय लोकशाहीचं भांडवलीकरण सुरू झालं आणि या भांडवलीकरणाच्या प्रकरणातून राजकारणसुद्धा सुटलं नाही. आणि म्हणून 2014पासून ज्या जनरल इलेक्शन झाल्या त्या ज्या इलेक्शनला आम्ही असं म्हणतो की त्या इलेक्शनचं सुद्धा कॉर्पोरेटायझेशन झालं. आणि कॉर्पोरेटायझेशन म्हणतो तेव्हा मोठ्या शक्तीवर एक भांडवलदारांचा सहभाग, कॅपिटलचा सहभाग, कॉर्पोरेट मीडियाचा सहभाग ह्याच्यामुळं सगळं प्रभावित झालं. आणि 2014 नंतर मग पर्यायानं शोषितांचे राजकीय एलिमेंट, डाव्यांचे सारखे प्रभाग हे मार्जिनलाइज होत चालले, हे कमी कमी होत चालले. आता या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण या 2024च्या निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करतो तेव्हा नुसतं दलित राजकारण किंवा आंबेडकरी राजकारण हे कमी होतं आहे असं नाही. जरी तो आपल्या चिंतेचा विषय असला, भावनेचा, अस्मितेचा विषय असला, तरी देशातलं काँग्रेसचंच राजकारण 2014पासून पाहना. काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेता निवडण्या इतपत संख्याबळ 2014लाही नव्हतं, 2019लाही नव्हतं. डाव्यांचा मी उल्लेख केला. 2014 पूर्वी 54-58 खासदार असणारे सगळे एकंदर डावे आज 4 किंवा 5 खासदारासाठी जागा धडपडत आहेत. ह्या जेव्हा बॅकग्राऊंड आपण घेतो तेव्हा याच्यातून फुले आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरी राजकारणसुद्धा
या फटक्यात अडकतं. यात नाविन्यपूर्ण बाब काही नाही. पण जेव्हा आपण आता आंबेडकरी राजकारणाचा उल्लेख करतो तर आपल्याला उत्तर भारतामध्ये विशेष करून बसपा BSP याच्यातून ते ध्वनिमुद्रित होतं, प्रतिबिंबित होतं. महाराष्ट्रामध्ये पूर्वी रिपब्लिकन पार्टी, नंतर दलित पॅंथर आणि नंतर मग BSP आणि कांशीराम किंवा प्रकाश आंबेडकर वंचित असे 2-3 प्रवाह असे उदयाला आले. आता यामध्ये बघा, मायावतीच्या राजकारणाला कांशीरामजीच्या राजकारणातला भक्कम पाया आहे, ही बाब नाकारता येत नाही. प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला आंबेडकरी नावाचं भांडवल हा त्यांचा पाया आहे. आणि 1982 पासून कांशीरामजींनी उत्तरेत राजकारण सुरू केलं, महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांनी सुरू केलं. कांशीराम देश स्तरावरती गेले, राष्ट्रीय स्तरावरती गेले. प्रकाश आंबेडकरांना अजूनपर्यंत महाराष्ट्रात सुद्धा स्थिरावता आलं नाही. सत्ता तर सोडा, सत्तेतलं एक निर्णायक फॅक्टरसुद्धा होता आलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा हे आपण आकलन करतो, नीटपणे विश्लेषण, तटस्थपणे, भावना विवेशाला बळी न पडता जेव्हा हे आपण तथ्यामध्ये तपासून पाहतो, तेव्हा 2-3 गोष्टी आपल्याला स्पष्टपणे आढळतात. एक, कांशीरामजींच्या नंतरचं राजकारण मायावतीला पेलवलं नाही आणि बाबासाहेबांना अभिप्रेत राजकारण प्रकाश आंबेडकरांना पेलवलं नाही. हे तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे नोंदवणं गरजेचं आहे. काय त्याचे काय कारण असू शकतात? मायावतीला ते राजकारण पेलवलं त्याचे नाही, कारण, आंबेडकरांना त्याचे कारण जसे तुम्ही म्हणालात की तो एक मोठा जरी टॉपिक असला तरी ब्रॉडपणे आपण असं म्हणू की कांशीरामजीचं बहुजन अधिष्ठावरचं राजकारण मायावतीनं जेव्हा सर्वजन अधिष्ठानावरती केलं तेव्हाच बहुजन समाजाची जी कन्सेप्ट आहे ती तिथून गायब झाली आणि पक्षामधलं जे काही बहुजन अजेंडा होता तो सुद्धा लुप्त झाला. महापुरुष देखील त्या फोटोमधून पेरियार, नारायणगुरू हे लुप्त झाले. या गोष्टीतून मग BSP अजेंडाहीन पार्टी झाली. त्यात मायावतीला परिवारवाद, प्रॉपर्टी वाद याच्या चक्रव्यूहात अडकल्यामुळं ED, इन्कम टॅक्स, CBI यांना सामोरं जावं लागलं आणि त्यामुळं कळत नकळत परिवार सेफ्टी, प्रॉपर्टी सेफ्टीसाठी सत्तेत असलेल्या पक्षाच्या सोबत अप्रत्यक्ष सहभागाची, तुम्ही डायरेक्ट म्हणू शकत नाही, पण अप्रत्यक्ष सहभागाची किंवा त्याच्या सोयीची, म्हणूनच त्यांच्यावर भाजपाची बी टीम हा असा सुद्धा आरोप एक लक्षात घ्या. तोच आरोप प्रकाश आंबेडकरांच्यावरती आहे, दोघांच्यावरती आहे. पण इथे एक लक्षात घ्या की आरोप करणं सोपं आहे. मी म्हणत नाही त्या आरोपात तथ्य नाही, तथ्य आहे. पण प्रत्येक पक्षाला त्याच्या नेत्याला कुठले उमेदवार उतरवावे, निवडणुका लढवाव्या हे त्यांना संपूर्ण ठरवण्याचा अधिकार आहे. हेच जर लॉजिक आपण काँग्रेसला बंगालमध्ये लावलं तर बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पुढे असताना तिथं काँग्रेस मग कोणाची बी टीम होते, हा मुद्दा येतो ना. पण तिथं तुम्ही काँग्रेसला बी टीम म्हणत नाही. काय एकंदरच जे जनरल पब्लिक ओपिनियन मेकॅनिझम आहे त्याच्या नजरेत दलित नेत्याला आणि दलित पक्ष संघटनेला लवकर बदनाम करता येतं. तेही जबाबदार आहे त्याला. मी पुन्हा स्पष्ट करतो, ते जबाबदार नाहीत असं मी म्हणत नाही. मी स्पष्ट करतो, प्रकाश आंबेडकर, मायावती जबाबदार नाहीत असं नाही, ते जबाबदार आहेत. पण बाकीचेही जबाबदारी आहेत. पण कुऱ्हाड मात्र दलित नेत्यावरती चालते आणि ते बदनामीला जास्त सामोरे जातात. आता मी म्हटलं ना की याही लोकांनी याची जर गंभीरपणे दखल घेतली असती तर याच्यापासून वाचता आलं असतं. उदाहरणार्थ, मायावतींनी कांशीराम BSPचा वारसा सोडला नसता तर मायावतीवरती ही वेळ आली नसती. प्रकाश आंबेडकरांना जर खरेखुरे आंबेडकरी बाबासाहेबांचं राजकारण अभिप्रेत असतं आणि त्या वाटेनं त्यांनी वाटचाल केली असती तर त्यांच्यावरती सुद्धा हा आरोप लागला नसता. म्हणजे मायावतींनी आता कांशीरामजीचा पूर्ण वारसा सोडला आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, माझंच कशाला, अनेक लोकांचं म्हणणं आहे, तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मी त्यांच्यासोबत काम केलं आहे म्हणूनच त्यांच्यापासून फारकत घ्यावी लागली. कारण ज्याच्यासाठी अनेक लोकांनी आयुष्य घरदार सोडून ज्या अजेंड्याला, ज्या विषयाला समर्पित केलं तो अजेंडा नाही, विषय नाही, मग तिथे राहून काय करायचं म्हणून तर अनेक लोकांनी बसपापासून फारकत घेतली. आता या दोघांचं एक वैशिष्ट्य आहे
प्रकाश आंबेडकर आणि मायावती म्हणजे कधी कधी मी विनोदानं म्हणतो की मायावती ही स्त्री वेशातला प्रकाश आंबेडकर आहे आणि प्रकाश आंबेडकर हा पुरुष वेशातली मायावती आहे. दोघंही प्रचंड अहंकाराचे बळी, दोघंही प्रचंड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सचे बळी, दोघेही प्रचंड दुसऱ्या कुणालाही आपला नेता किंवा सक्षम कार्यकर्ता न मानण्याच्या प्रवृत्तीचे बळी, अगदी एकांगी आणि अहंकारी नेतृत्व ज्याला सर्व समावेशकता लागते, व्यापकता लागते आणि राजकारणात जी लवचिकता लागते, या तिन्हीचा अभाव असल्यामुळं यांच्या अपयशामध्ये मोठं घडलेलं आहे. आता यामध्ये पुढचा टप्पा असतो की जेव्हा काही नेतृत्व जेव्हा अशा परिवार, प्रॉपर्टीवाद, अहंकार याच्यात अडकलेले असतात तेव्हा त्यांना दुसरे फोर्सेस हँडल करतात. ते सहज ट्रॅपिंगच्या प्रोसेसमध्ये येतात आणि तेच नेमकं प्रकाश आंबेडकर असो, मायावती असो यांच्या बाबतीत घडलं. आणि त्यामुळं प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात इतर आंबेडकरी पक्ष, नेते, संघटना यांना घेऊन व्यापक राजकारण करत नाहीत. मी स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहे. त्यांच्याशी 2019ला 2-3 घंटे बैठक केलेली आहे, अनुभव आहे. तीच गोष्ट मायावतीची उत्तर भारतात मायावतीसुद्धा एककल्ली, एकांगी, अहंकारी प्रवृत्तीच्या बळी आहे. तुम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला किंवा सल्ला दिला, परंतु खूप वेळा आम्ही त्यांच्याशी ओपनली बोललो की बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पार्टी 12 वर्षात कांशीरामजींनी बनवली, पण कांशीरामजीच्या नंतर ती 10-12 वर्षात पुन्हा तेवढ्याच वेगानं खाली आली. यातलं विश्लेषण केल्यानंतर बहुजन समाजाची जी मूठ कांशीराम कालखंडात होती ती सैल झाली, विस्कळीत झाली. त्यातला परिणाम बहुजनमधून दुसरे अनेक फोर्सेस निर्माण झाले. पर्यायानं BSP देशभर कमी झाली. त्यामध्ये पक्षाला अजेंडा देण्यामध्ये, पक्षाला कार्यकर्त्याला विश्वास देण्यामध्ये, त्याच्याशी दैनंदिन प्रश्नावर लोकांच्या कनेक्ट होण्यामध्ये एकंदर मायावतीचं नेतृत्व कमी पडलं. आता मायावती आणि प्रकाश आंबेडकर बघा, हे दोघंही फक्त निवडणुकीच्या काळात चर्चेत येतात. निवडणूक जर सोडली तर हे दोघेही नेते कोणत्या बहुजन समाजाच्या किंवा दलितांच्या प्रश्नावरती हे नेते चर्चेत असतात. मग इथं प्रश्नही येतो की ऐन निवडणुकीच्या काळात यांना कोणीतरी जाणूनबुजून चर्चेत आणतं का? दलितांच्या मताचं राजकारण करण्यासाठी कोणीतरी चर्चेत आणतं का? त्याच्यासाठी भांडवली मीडिया, इतर पक्षांचं राजकारण जबाबदार आहे का? आणि त्याची बऱ्याच अंशी उत्तरं हो अशी आहेत. जरी आपल्याला आवडत नसली तरी बघा ना, इलेक्शनच्या काळातच प्रकाश आंबेडकर तुम्हाला मीडियामध्ये सातत्याने दिसतात. मी तेच सर बोलणार होतो आणि याच मुद्द्यावर मी येणार होतो. महाराष्ट्रात जसं प्रकाश आंबेडकरांचं राजकारण आहे, आपण जर मागच्या 2 निवडणुका बघितल्या तर मागच्या निवडणुकीपैकी निम्म्यावर आता प्रकाश आंबेडकर आलेले आहेत. जवळपास त्यांनी 37 ठिकाणी त्यांचे उमेदवार दिले, त्यापैकी 34-35 ठिकाणी डिपॉझिट जप्त झालेलं आहे. 1-2 ठिकाणीच ते 3ऱ्या नंबरवर आहे. आणि हीच परिस्थिती 2019मध्ये वेगळी होती. तर ज्या पद्धतीने 2012 नंतर UPमध्ये मायावतींना सेटबॅक बसला, तीच परिस्थिती राज्यामध्ये प्रकाश आंबेडकरांबद्दल होत आहे. 2019मध्ये प्रकाश आंबेडकरला जे वंचितला जे यश मिळालं त्याच्यामध्ये निसंशय आंबेडकरी चळवळीच्या गोरगरीब माणसांनी तन मन धनानं योगदान दिलं. परंतु तेवढंच कारणीभूत नाही. राजकारणामध्ये एक टेम्पररी सूज आणली जाते. जसं बसपाला महाराष्ट्रात 2004मध्ये विदर्भात 11 जागावरती 1 लाखापेक्षा जास्त मतं पडली होती आणि काँग्रेसच्या 11 जागा हरून BJPच्या 11 जागा आल्या होत्या. आणि त्याचे सूत्रधार कोण होते? प्रमोद महाजन. हे जे बसपाच्या बाबतीत 2004ला विदर्भात केलं होतं तेच एक्झॅक्टली वंचितच्या सोबत 2019ला घडवलं गेलं. जाणीवपूर्वक घडवलेलं. आणि त्याला म्हणतात आर्टिफिशियल प्रेग्नन्सी, पॉलिटिकल आर्टिफिशियल प्रेग्नन्सी. ही नवीन टर्मिनॉलॉजी आहे.
पण राजकारणामध्ये कृत्रिम गर्भारपण निर्माण करायचं आणि तुम्हाला आता पुत्ररत्न लाभ होणार आहे अशी परिस्थिती निर्माण करायची आणि भोळ्या बाबड्या मतदारांना त्याच्याभोवती फिरवून त्यांच्या मताची लूट करायची, हे एक राजकारणातील नवीन विकसित झालेलं तंत्र आहे. त्या तंत्राचा परिणाम तो होता. नाहीतर 2019च्या लोकसभा 42.5 लाख आणि लगेच मग विधानसभा 2-4 महिन्यात झाल्या 21.5 लाख आणि आता तुम्ही पाहिलं 15 लाख. त्यातले मी सांगतो तुम्हाला, मी फार जबाबदारीने बोलतो, वंचितच्या 2 उमेदवार असे वंचितनं निवडले होते की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोसुद्धा प्रचारादरम्यान आपल्या छाताडावर बॉडीवर लावण्यास नकार दिला, निळा झेंडा वापरण्यास नकार दिला. मग हे उमेदवार येतात कुठून? का वंचितमध्ये काही उमेदवारी करण्यालायक माणसं नाहीत का? मी अनेक वंचितच्या 2nd, 3rd ग्रेडच्या लेअरच्या लोकांना ओळखतो, नेत्यांना ओळखतो, त्यांच्यामध्ये काही क्षमता नाही का? पण प्रकाश आंबेडकरांना कुठलाही दुसरा बौद्ध नेता पैदा होऊ द्यायचा नाही, म्हणून प्रकाश आंबेडकरांचा आजपर्यंत एकही बौद्ध आमदार निवडून आलेला नाही. का करत असतील? आणि तर बाबासाहेबांचा वारस चालवतात. त्यांची अशी गोड गैरसमजूत आहे की मी एकटा बौद्ध नेता आहे, मग बाकी दुसऱ्या बौद्ध नेत्यांची गरज नाही. आणि त्यांनी अनेक वेळेला बोलून दाखवलेलं आहे. म्हणजे नागपुरातील काही लोक कार्यक्रमाला त्यांना इन्व्हाइट करायला गेले, तर त्या कार्यक्रमाला मलाही बोलवायला आले होते लोक. ही मला वाटतं 19च्या पूर्वीची गोष्ट आहे. तर प्रकाश आंबेडकर सर म्हणाले, माने सर आहेत ना, मग मी कशाला, एकतर मला बोलवा किंवा माने सरांना बोलवा. तर ही जी प्रकाश आंबेडकरांची नॉन अकोमोडेटिव्ह काम करण्याची वृत्ती आहे, हुशार आहे, ठीक आहे, सगळं आहे, पण राजकारणामध्ये फ्लेक्झिबिलिटीची आवश्यकता असते आणि त्या फ्लेक्झिबिलिटीचा प्रकाश आंबेडकरांच्या व्यक्तित्वात एक मोठा अभाव आहे आणि त्यामुळे त्यांचं राजकारण पुढं सरकत नाही आणि ते 5 वर्ष काम करत नाहीत. जसं राज ठाकरे 5 वर्ष काहीच काम करत नाहीत, मायावती 5 वर्ष काहीच नाही, पक्षाला अजेंडाला नाही, कार्यक्रम नाही, देशव्यापी जनतेच्या प्रश्नावर आंदोलन नाही, काही नाही. आणि ऐन निवडणुकीमध्ये तर याच्या पाठीमागचं सूत्र आपण समजून घेतलं पाहिजे की यांचं अस्तित्व राहणं, प्रकाश आंबेडकरांचं महाराष्ट्रामध्ये अस्तित्व राहणं, मायावतीचं अस्तित्व उत्तर प्रदेशात राहणं, हे कुणाच्या तरी फायद्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी ते टिकवलं जातं हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही आता बोलताना बोलले की लवचिकता नाही आहे प्रकाश आंबेडकरांमध्ये. हीच गोष्ट आता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने सुद्धा त्यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्या संदर्भात बैठका झाल्या, वाटाघाटी झाल्या. प्रकाश आंबेडकर शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबत होते, परंतु ऐनवेळी त्यांनी अतिरिक्त जागांची मागणी केली. इव्हन महाविकास आघाडीने कोणते उमेदवार ठेवावे याची यादी स्वतः आंबेडकरांनी दिली. याचाच फटका महाविकास आघाडीला म्हणा किंवा याच कारणांमुळं प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये आले नाही. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी, कारण महाविकास आघाडीमध्ये मी 2019ला होतो, घटक होतो, या दोघांचाही या निवडणुकीच्या दरम्यान साप आणि मुंगूस यांचा जसा खेळ असतो तसं त्यांचा खेळ चालू होता. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आंबेडकरी राजकारण वाढावं असं कुणाला वाटतं हो या देशात? काँग्रेस पक्षाला वाटतं, शिवसेनेला वाटतं. तर या बाबतीत एक ब्रॉड अंडरस्टँडिंग होण्याची गरज आहे की आंबेडकरी स्वतंत्र मानाचं राजकारण उभं राहावं असं या देशात कुठल्याही गैर आंबेडकरी राजकीय पक्षाला आणि नेत्याला वाटत नाही. त्यांना आंबेडकरी राजकारण हे त्यांच्या सोयीसाठी हवं असतं, वापरासाठी हवं होतं आणि तीच नेमकी बाब महाराष्ट्रात महाविकास आघाडी बाबतीत आहे. मला एक स्पष्ट म्हणायचं आहे की दोष दोघांचाही आहे, प्रकाश आंबेडकरांचाही आहे आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांचाही आहे. पण ज्याला म्हणतात ना की जॉईंट विजडम, कलेक्टिव्ह शहाणपण, सामुदायिक शहाणपण, हे सामुदायिक शहाणपण अनेक राज्यामध्ये काँग्रेस पक्षानं दाखवलं, कमी जागा लढल्या. पण महाराष्ट्रामध्ये शरद पवार पक्षानं 10 जागा लढवल्या, शिवसेनेनं 17 जागा लढवल्या. म्हणजे ते आपली जागा सोडायला तयार आहेत. पण आंबेडकरी पक्षाला म्हणतील तुम्ही 1च जागा घ्या, तुम्ही 2त 1 जागा घ्या. म्हणजे मी प्रकाश आंबेडकरांच्या धोरणाचं समर्थन करतोय असं नाही,
ही दुसरी बाजू पण आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि प्रकाश आंबेडकरांच्या सुद्धा अटी शर्ती या अगदी अव्यावहारिक स्वरूपाच्या, म्हणजे तुमचा अजेंडा काय, तुम्ही यालाच तिकीट दिलं पाहिजे त्याला, अरे ते त्यांचे पक्ष आहेत, ते ठरवतील कुठला उमेदवार द्यायचं, कुणाला तिकीट द्यायचं. म्हणजे काँग्रेसची तिकीटं कुणी द्यायची हे प्रकाश आंबेडकर कसं ठरवू शकतात. म्हणजे प्रकाश आंबेडकरसुद्धा या बाबतीत अव्यवहार्य होते हे आपल्याला स्पष्टपणे मान्य करावं लागतं. पण तरी देखील मोठी थीम आपण लक्षात घेऊया की आंबेडकरी राजकारण उभं राहणं, टिकून राहणं हे अनेकांना आवडत नाही. गैर आंबेडकरी समुदाय, राजकीय पक्ष, नेते म्हणून बसपा उभी राहिल्यानंतर अनेकांना वाटत होतं बसपा संपुष्टात यावी, त्यांची इच्छा मायावती पूर्ण करते, आणि महाराष्ट्रात आंबेडकरी राजकारण संपुष्टात यावं त्यांची इच्छा दुर्दैवानं प्रकाश आंबेडकर, म्हणजे एका आंबेडकराचा पराभव दुसरा आंबेडकर करतोय की काय अशी शंका आहे. तुम्ही आता बोलताना बोलली की दलित चळवळ ही वाढावी असं गैरराजकीय लोकांना वाटत नाही. ह्याच पद्धतीने मला एक असा प्रश्न आहे की जसं रामटेक असो किंवा राज्यातील किंवा देशातील विविध अनुसूचित जाती जमातीचे मतदारसंघ असतात, आणि त्यावेळेस तिकीट वाटपावेळी असा एक प्रश्न येतो की दलित हिंदू पाहिजे किंवा बौद्ध हिंदू पाहिजे. तर यामध्ये आता दलित हिंदू पाहिजे कारण बाकी इतर हिंदू लोकांची मतं त्यांच्याकडे वळतील. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपलं रामटेक मतदारसंघाचं देता येईल. 2019मध्ये किशोर गजबे यांना तिथे तिकीट दिली. असं त्यांचं म्हणणं पडलं की दलित हिंदू नसल्यामुळे त्याचा फटका बसला, कारण कृपाल तुमाने हे दलित हिंदू म्हणून ओळखले जात होते. म्हणून 2024ला काँग्रेसने ती चूक न करता दुसरा उमेदवार आणला आणि किशोर गजबे यांना तिथे डावललं, कारण दलित हिंदू वर्सेस दलित हिंदू अशी ती लढत झाली. म्हणजे सर्वांची मतं त्यांना मिळतील. तर कुठंतरी जे तुम्ही ही गोष्ट बोलली तीच गोष्ट पुढं जाताना आता या पण मतदारसंघांमध्ये दिसत आहे. याचं मूळ सूत्र समजून जर घेतलं आपण तर एक लक्षात घ्या की बौद्ध समूहानं बाबासाहेबांचं नेतृत्व 100% स्वीकारल्यामुळं धर्मांतर केलं, आणि तेव्हापासून 1956 पासूनच सांस्कृतिकदृष्ट्या बौद्ध किंवा पूर्वाश्रमीचा महार हा एका बंडाच्या पावित्र्यात इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आला. मग ते देव धर्म कुठलीही व्यवस्था असो. आणि तेव्हापासून इतर दलित घटक आणि बौद्ध घटक याच्यात एक दरी निर्माण झाली. त्याला पॅन्थरनं खतपाणी घातलं. देवदेवतावरती हल्ले करून सांस्कृतिक संघर्षाच्या नावाखाली ती दरी वाढवली. त्याला राजकारणात जोपासण्याचं काम मोठ्या प्रमाणावर शिवसेना बाळ ठाकरेंनी केलं, आणि बाळ ठाकरेंच्या कन्सेप्टमधून ही हिंदू दलित कन्सेप्ट जन्माला आली. आणि मग बौद्धांचं राजकीय आयसोलेशन ही महाराष्ट्रातली प्रक्रिया झाली. याचा परिणाम म्हणून गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातले जे राखीव मतदारसंघ शेड्यूल कास्टचे आहेत त्यातल्या एखाद्या ठिकाणी बौद्धाला तिकीट दिली जाते आणि बाकीच्या ठिकाणी मग बौद्धेतरांना तिकीट दिली जाते. मग एखाद्या ठिकाणी मातंग, एका ठिकाणी चर्मकार, एखाद्या ठिकाणी आणखीन कोणीतरी, अशा प्रकारचं वाटप आहे. मी तुम्हाला पुन्हा म्हटलं की बौद्धांचं राजकीयदृष्ट्या उंचावणं हे महाराष्ट्रात प्रस्थापितांना आवडत नाही. ही बाब प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा नीटपणे समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांना बौद्ध नेतृत्व, बौद्ध माणूस हा वाढलेलाच नको आहे. मग शेड्यूल कास्टमधल्या इतर समूहाला ते पसंती देतात, कारण तो सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या तो त्यांच्या मुशीमध्ये ॲडजस्ट होतो, म्हणून अशा उमेदवारांना पसंत करतात. बाबासाहेबांना याची जाण होती, म्हणूनच तर बाबासाहेब सांगायचे ना, आपली झोपडी मोडून यांच्या महालात शिरण्याचा प्रयत्न करू नका. आता अशा महालामध्ये शिरण्याची दुर्बुद्धी किशोर गजबीसारख्या माणसांना, जे IAS परीक्षा पास होतात, ज्यांना बाबासाहेब समजत नाही असं म्हणायचं का? आता हा त्यांच्या दुर्बुद्धीचा देखील परिणाम आहे. तेही माझ्यासोबत पक्षात होते, त्यांनाही मी BSPचं तिकीट देऊन पदवीधर मतदारसंघामध्ये मोठी लीड दिली. BSPमध्ये मी स्वतः त्यांना 2 नंबरचं तिकीट 2014च्या निवडणुकीत दिलं. इमर्जन्स किशोर गजबीचा तिथं झाला ना, पण तिथं त्यांनी भवितव्य शोधण्याऐवजी शोधायला गेले काँग्रेसमध्ये. काँग्रेसमध्ये तुम्ही दलितच राहाल, काँग्रेसमध्ये तुम्ही आंबेडकराईट होऊ शकत नाही. ही अनेक बाब अनेक लोकांना समजायला फार उशीर लागतो.
त्यामधल्या नागपूरमधले सगळे जे काही तथाकथित बुद्धिवंत विचारवंत सरकारी बाबू रिटायर झालेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काँग्रेसची इतरांची दलाली वकिली करताना हीच मांडणी करतात, त्यांना मूलभूतरित्या बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय भूमिका मान्य नाही किंवा ते त्यांच्या विरोधात भूमिका घेतात हे त्यांच्या वागण्यातून व्यवहारातून दिसतं. आणि म्हणून तर महात्मा फुल्यांनी शेठजी भटजीच्या काँग्रेसला म्हटलं होतं, बाबासाहेब उगेच म्हणाले का हे जळतं घर आहे, भानगडीत पडू नका. इव्हन ते नेहरूच्या मंत्रिमंडळात गेले तरी त्यांनी पत्र लिहिलं दादासाहेब गायकवाडांना, अरे मी खडक आहे म्हणून माझ्यावर काही परिणाम होणार नाही, पण तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात तर ढेकळासारखे विरघळून जाल. हे जे जे स्वतःला शाणे सुज्ञ जाणकार म्हणवतात त्यांना कळायला नको का तुमच्यात संघर्ष शक्ती नाही म्हणून तुम्ही कोणाच्या तरी शरणेला जाता आणि आमदार खासदार होण्याची तुमच्यात लालसा आहे. आमदार खासदार होण्याचंच हे तुमचं प्राथमिक ध्येय असेल तर मग राजकीय गुलामगिरी स्वीकारा. म्हणजे आपल्या वाडवडिलांनी सामाजिक गुलामगिरी सोडली, आपण नव्या राजकीय गुलामगिरीच्या स्वीकाराच्या व्यवस्थेकडे जातो. हे शिकल्या सवरलेल्या लोकांचा बौद्धिक नालायकपणा आहे असं स्पष्टपणे आपण स्वीकारायला पाहिजे. सर शेवटचा प्रश्न घेतो एक, BRSP म्हणून आता तुम्ही राजकीय पक्ष चालवत आहे, BRSPला या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने यश मिळालं, तुम्हाला अपेक्षित यश मिळालं का आणि भविष्यातील वाटचाल BRSPची कशी राहणार आहे? BRSP मी पुन्हा म्हणालो कांशीरामजी हे मूवमेंट आणि राजकारण याचं समीकरण होतं. BRSP सुद्धा मूवमेंट आणि राजकारण हे समीकरण आहे. पण राजकारण यशस्वी व्हायचं असेल तर मूवमेंटचा पाया मजबूत व्हावा लागतो. अजून BRSPचा मूवमेंटचा पायाच मजबूत झालेला नाही, ती प्राथमावस्थेत आहे. याशिवाय माझं नाव काही आंबेडकर नाही, मी डॉक्टर माने आहे. माझ्या मागं काही भांडवल नाही, कुठलं नावाचं असेल, घराण्याचं असेल किंवा एखाद्या कॉर्पोरेट टायकॉनचं असेल, असलं काही माझ्या नाव भांडवल नाही आहे. त्यामुळे आम्ही प्राथमिक अवस्थेत आहोत. पण जे म्हणतात ना की स्वपायावरती संघर्ष आणि स्वस्वाभिमानाची राजकीय उभारणी ही करण्यामध्ये आम्ही मात्र दृढ संकल्पित आहोत. त्या दिशेनंच पावलं करतो आणि त्यामुळं निवडणुका येतील जातील, मतं पडतील नाही पडतील, पडली तर फारच चांगलं, जरा फार गती येईल, चांगले आणखीन हे करता येईल. पण ती नाही पडली म्हणून आपल्या वैचारिक भूमिकेचा त्याग करून, आपल्या आंदोलनाच्या भूमिकेचा त्याग करून, फुले शाहू आंबेडकरी कांशीरामपर्यंतच्या वैचारिक भूमिकेला नाकारून फक्त आमदार खासदार होण्याच्या भूमिकेसाठी माकडासारख्या इकडून तिकडे उड्या मारणं हे BRSPच्या धोरणात बसत नाही. नाहीतर मलाही उड्या मारून सहजपणे कुठेही आमदार खासदारकीचं राजकारण करता आलं असतं. पण कांशीरामजीच्याच भाषेत की आमदार खासदार होण्यापेक्षा तुम्हाला मूवमेंट चालवता येण्याची शक्ती असली पाहिजे आणि तो मूवमेंटचा ब्रॉड बेस पाया जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक आमदार खासदार होऊन काही संसदेत जाऊन घटना वाचवाल. BJPकडे बहुमत आहे. आता सगळ्यांनी नागपुरासह सगळ्या महाराष्ट्रात घटना वाचवा, देशात घटना वाचवा, आलीच सत्तेमध्ये ना. आणि घटना वाचवा म्हणजे काय? वाचवा म्हणजे काय? घटनेच्या मूलभूत सिद्धांतांना काँग्रेस आणि BJPनं गेल्या अनेक वर्षात जो हरता फासायचा तो फासून टाकला आहे. समाजवाद शब्द नावापुरता आहे, धर्मनिरपेक्षता नावापुरता आहे. ही वस्तुस्थिती नाही का? देशातल्या साधन संपत्तीचं एकत्रीकरण होता कामा नये ही घटनेत आहे. पण वस्तुस्थिती काय? 8-10% लोकांच्याच हातामध्ये आहे ना. त्यामुळं बेसिक प्रिन्सिपल्स कधीच कोलॅप्स केलेले आहेत. त्याच्या विरोधात वेळोवेळी ना इतर पक्षांनी, मला सांगा, शरद पवार महाराष्ट्रात आहेत, उद्धव ठाकरे महाविकास आघाडी आहेत, यांची काय बांधिलकी आहे हो? उद्धव ठाकरेची राज्यघटनेच्या धोरणाशी काय बांधिलकी आहे? मला कोणीही खुलेपणानं उघडपणे सांगावं. ही यांची राजकीय मजबुरी आहे आणि यांच्या राजकीय मजबुरीसाठी ते तुम्हाला सोबतीला घेतात आणि तुम्ही समजता राज्यघटना वाचवण्यासाठी, मोदीच्या विरोधात लढण्यासाठी हे उपयोगाला पडतं. हे टेम्पररी पेन किलर आहे. हे टेम्पररी पेन किलर आहे. परमनंट औषध काय? तर तुमच्यासारखे ज्यांची निष्ठा राज्यघटनेशी आहे, ज्यांचा वारसा राज्यघटनेचा आहे,
अशीच लोक जर पार्लमेंटमध्ये गेली, विधानसभेत गेली तर घटनेचं रक्षण होईल ना. नाहीतर नुसत्या राजकारणाच्या अस्तित्वासाठी लढाई लढणारे लोक पार्लमेंट आणि विधानसभेत गेल्यानंतर ते घटनेचं रक्षण करतील असं समजणं हा मूर्खाच्या नंदनवनात राहण्याचा प्रकार आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आणखी घेतो, कारण तुमचा आज इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख प्रकाशित झालेला आहे. एनडीए सरकार आता जवळपास आलेला, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील. आता ते बोलतात की पंडित नेहरूंनंतर आता त्यांचा रेकॉर्ड ते तयार करत आहे. तर हे सरकार किती काळ टिकेल, कारण त्यांना नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांचा साथ घ्यावा लागत आहे. स्पष्ट बहुमतामध्ये स्वतः BJP नाही आहे. तर हे सरकार किती काळ टिकेल, तुमचं आकलन काय आहे याविषयी? हे बघा, सध्या ते NDA म्हणून त्यांच्याकडे बहुमत आहे. भविष्यात इतर अनेक राजकीय पक्ष आहेत ते कुंपणावर आहेत, फेन्स सिटर आहेत. ते NDA मध्ये जाणार नाहीत कशावरून, हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, एन प्रकारे ते NDA मध्ये आलेच पाहिजेत हे प्रयत्न BJP करणार नाही कशावरून. त्याच्यासाठी CBI, इन्कम टॅक्स, ED याचा वापर होणार नाही कशावरून. बरोबर. त्यामुळं हे सरकार अल्पमतात राहीलच असं जो एक आपण दृष्टिकोन बघतोय तो वास्तवाला धरून नाही. मी महाराष्ट्रात सुद्धा म्हणतो की उद्या महाराष्ट्रातले सुद्धा एकाच दुसरे महाविकास आघाडीचे घटक, इंडियातले घटक उद्या जर BJPत गेले तर आश्चर्य वाटायला नको. जाऊ शकतात. कारण त्यांच्या अनेक अडीअडचणी आहेत. ज्यांचे शाळा, कॉलेजेस, कारखाने, इंडस्ट्री आहेत, ज्यांचं काही मार्केटशी संबंध आहे, असे घटक ते जाऊ शकतात. ही एक बाजू आहे, त्याला आपणाला नकारता कामा नये. आणि दुसरी बाजू की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोघांनी पूर्वी BJPवरती टीका केलेली आहे, मोदीवरती टीका केलेली आहे. गोध्रा आणि गुजरातमधल्या मुस्लिमांची दंगल, हत्या याला मोदी जबाबदार आहेत असंही नितीश कुमारने एकेकाळी स्टेटमेंट केलं होतं. आणि त्याला सोडून ते गेलेही होते. पण त्यांच्याही राजकीय मजबुरी आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, आपण भोई भाबडे आंबेडकरी माणसं याला धोरण म्हणून बघतोय, पण हा धोरणाचा भाग नाही, हा प्रत्येकाच्या मजबुरीचा भाग आहे. आणि तुम्ही मजबुरीमध्ये धोरणात्मक बाबी शोधताय, हा राजकीय कमकुवतपणाचा प्रकार आहे. काँग्रेस पक्षाला पारंपरिक SC, ST, OBC मायनॉरिटी मतदार होता, तो त्यांना रिक्लेम करायचा आहे. नाहीतर काँग्रेस पक्ष इतक्या वर्ष सत्तेत होता तेव्हा राज्यघटना नव्हती का? तुम्ही ह्या गोष्टी फंडामेंटली आपण एक तटस्थपणे स्वीकारल्या पाहिजेत. जो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा एजंट आहे त्याची मांडणी नक्कीच वेगळी असणार आहे BJPला थोपवण्यासाठी. या बाबा, अरे पण BJP तुमचं 10 वर्ष UPA 1 आणि UPA 2चं सरकार होतं. तिथे जर तुम्ही चांगलं चालवलं असतं तर मोदी कशाला आले असते दिल्लीत? मग BJP सत्तेत यायला काँग्रेस जबाबदार नाही का? त्यावेळेला तुम्ही सत्तेत नव्हता का? त्यावेळेला तुम्हाला नेरेटिव्ह बिल्डअप करता आलं नाही का? त्यावेळेला तुम्ही कांशीरामला विरोध करायचा, अनेकांना विरोध करायचा, महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळ संपवायची, देशात संपवायची. ही काँग्रेस पक्षाची धोरणं नव्हतं का बाबासाहेबांच्या पासून आत्तापर्यंतची? पण हा जो वैचारिक पाया आहे भूमिकेचा, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो सोयीस्करपणे. आणि आपण तात्पुरत्या सोयीच्या राजकारणाला स्वीकारतो आणि मग त्या पर्यायी रूपात चुकीच्या भूमिका, वैचारिक भूमिका याचं समर्थन करतो. हा राजकीय शहाणपणा नाही. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते डॉक्टर सुरेश माने सर, ज्यांनी लोकसभा निवडणूक, दलित राजकारण, आंबेडकरी चळवळी या संदर्भात एक सखोल विश्लेषण केलं आणि या पुढचं राजकारणसुद्धा कसं राहणार आहे आणि कसं राहायला पाहिजे याविषयी त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. यासारखेच नवनवीन इंटरव्ह्यूज आणि विश्लेषण पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करा @पोस्ट मराठी.